रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। दिवंगत माजी आमदार प्रभाकरराव मामूलकर यांच्या पत्नी सुमनताई मामूलकर यांनी 6 जुलैला पत्रकार परिषद घेऊन त्यांची 5 कोटी संपत्ती अभिजित भुते यांना बळकावल्याचा दावा केला होता। काल मात्र राजुरा येथे अभिजित भुते यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर या प्रकरणाला नवीनच वळण मिळाले। या पत्रकार परिषदेत अभिजित भुते यांनी स्पष्ट केले की सर्व संपत्ती त्यांनी माझ्या नावे केली होती आणि त्यांनी स्वतंत्रपणे जर मागणी केली तर ती संपत्ती परत देण्यास ते तयार आहेत। त्यामुळे या प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप आहे का हे पोलीस तपासातच निष्पन्न होईल। समृद्धी महामार्गावर वर्ध्याजवळ विरूरजवळ एका भीषण अपघातात एका कुटुंबातील 3 व्यक्तींसह अन्य दोघांचा मृत्यू झाला। इथेनॉल घेऊन जाणाऱ्या कंटेनरच्या मागे असलेल्या कारला मागवून येणाऱ्या आयशर ट्रॅक ट्रकने धडक दिली। या धडकेत कार कंटेनरवर जाऊन आदळली। त्यात कंटेनरही रस्त्यावर पलटला आणि इथेनॉल असल्यामुळे कारने पेट घेतला। या अपघातात कारमधील तिघांचा होरपळून मृत्यू झाला। उपचार घेतले तर आर्थिक संकट आणि नाही घेतले तर जीव धोक्यात, अशा विचित्र परिस्थितीत भारतातील वाढत्या वैद्यकीय बिलांमुळे दरवर्षी 5 कोटी लोक गरिबीत ढकलले जात असल्याचा धक्कादायक दावा समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांनी केला। या दाव्यामुळे भारतातील आरोग्य सेवा गरिबांसाठी किती कार्य करते असा मोठा प्रश्न या दरम्यान उपस्थित केला जात आहे। मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ आणि बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी मूल शहराच्या विकासाकरिता निधीबाबत थेट आमदाराला साकडे घातले। मूल शहरात अनेक समस्या आवासून उभ्या असताना नगर परिषदेकडे निधी उपलब्ध नाही, तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नगराध्यक्ष आणि बांधकाम सभापती यांनी एका निवेदनाद्वारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना केली। मारेगाव तालुक्यात विषारी दारूने 4था बळी घेतला असून विषारी दारूचे भयावह वास्तव समोर आले आहे। कोराटे परिवारातील एकमेव आधार असलेला व्यक्ती हा सफाई कामगार म्हणून काम करत होता, परंतु विषारी दारूने त्याचा बळी घेतला। तालुक्यात विषारी दारू विकणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून त्यांना अधिकाऱ्यांची साथ तर नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे। दारूची नशा कशी असते याचा प्रत्यय गोंडपिंपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे आला। 48 वर्षीय बंडू मडावीने दारू पिऊन घरासमोर असलेल्या विहिरीत उडी मारली। ही बाब समजताच गावकरी विहिरीजवळ त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले। त्याला वर येण्याकरिता खाट सुद्धा विहिरीत सोडण्यात आली, परंतु त्या व्यक्तीवर दारूचा अंमल इतका जास्ती होता की ती खाट त्याने पायाने ढकलली। अखेरीस अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढले। 17 जुलैपासून एसटी महामंडळाने लालपरीत भाववाढ केली। या भाववाढीमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार असून या भाववाढी विरुद्ध अनेकांनी संताप व्यक्त केला आहे। परंतु काही प्रवाशांचे म्हणणे असे आहे की भाववाढ केली तर ठीक आहे, परंतु तशा सुविधायुक्त बसेस सुद्धा प्रवाशांना उपलब्ध करून द्याव्यात। तसेच प्रवाशांकरिता निवारा, शौचालय आदींची व्यवस्था सुद्धा करण्यात यावी। राज्यात सर्वत्र अन्न व औषध प्रशासनातर्फे सुगंधित तंबाखूच्या साठ्यावर धाडी टाकल्या जात आहे। यानंतर सुद्धा दररोज कुठे ना कुठे हा साठा आढळून येत असल्याने अन्न व औषध प्रशासनासमोर चिंता निर्माण झाली आहे। गोंडपिंपरी तालुक्यातील मौजा फुर्डी हेटी येथील संघराज केशव तेलसे यांच्या घरून पोलिसांनी तब्बल 25,500चा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला। गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निम्म्या शाळांमधील शालेय पोषण आहाराकरिता असलेला अन्नसाठा संपल्याने येथे शिक्षण घेणाऱ्या अनेक गरजू मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। शासनातर्फे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो, परंतु प्रशासकीय अनास्थेने या शाळकरी विद्यार्थ्यांना आता मात्र उपाशीच राहावे लागत आहे। अनेक वर्ष केवळ गडचिरोलीच्या जंगलात राहून या जंगलाव्यतिरिक्त कुठलेही साधने किंवा कुठलेही स्थळ न बघणाऱ्या आत्मसमर्पित माओवाद्यांना गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनाने 12 ते 16 जुलै दरम्यान महाराष्ट्र दर्शनाची सहल घडवून आणली। यामध्ये 53 माओवाद्यांचा समावेश होता। यापैकी बऱ्याच जणांनी प्रथमच रेल्वे बघितल्याचेही या निमित्ताने समोर आले आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।